औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी ह्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न सगळ्यांचे जाणून घेतले व ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे शहराचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामध्ये आमचे मध्यचे महासचिव भगवानभाऊ खिल्लारे, त्यानंतर आनंदभाऊ शेजूळ, त्यानंतर आमचे जॉन खंडाळे व आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। सगळे महिला आणि पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आमची एक मागणी आहे की आम्ही सर्वे करत असताना या ठिकाणी एकता नगर असेल, सिद्धार्थ नगर असेल, त्यानंतर तुमची रमाबाई नगर, फुले नगर या ठिकाणचे, शताब्दी नगर या ठिकाणचे आम्ही सगळे प्रश्न जाणून घेतले व ते प्रश्न या ठिकाणी आम्ही आयुक्तांना देण्यासाठी आलेलो आहे। कारण आज आम्ही स्वतः बघितलं की ज्या सिद्धार्थनगर आणि शताब्दी नगरमध्ये ड्रेनेजचे जे पाईप फुटलेले आणि तेच पिण्याच्या पाण्यामध्ये येत आहे, ते पाणी रोज आपल्या या ठिकाणी आपले सर्व सामान्य जनता ते पाणी पित आहे। तर हे प्रश्न जर सोडवण्यासाठी या ठिकाणी आलो। आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं, पण जर आम्ही या ठिकाणी या तुमच्या माध्यमातून सांगतो, जर आमचे प्रश्न 22 तारखेपर्यंत जर नाही सुटले तर येत्या 22 तारखेला आम्ही जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत। ही या ठिकाणी आयुक्तांनी व या ठिकाणी प्रशासनानं याची नोंद घ्यावी व येणाऱ्या जर आमचे प्रश्न सुटले नाही तर 100% आम्ही या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी करणार आहोत। आयुक्तांना भेटले, काय आश्वासन दिलं? आयुक्तांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या ठिकाणी तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। यानंतर रमाबाई रामजी आंबेडकर या ठिकाणी कमीत कमी 10 वर्षापासून त्या ठिकाणी गोरगरीब जनता राहते। त्या ठिकाणचे न्यायालयाच्या ज्या जागा त्या ठिकाणी त्यांनी जागेवर राहत होते, या प्रशासनाने फिरायला घर तोडण्याचा प्रयत्न केला। ही सुद्धा आमची एक मागणी आहे की येणाऱ्या या 8 दिवसामध्ये त्यांचे पंचनामे करून त्यांना ती जागा ताब्यात देण्यात यावी व त्या ठिकाणी रमाबाई घरकुल योजना या माध्यमातून त्यांना घर बांधून देण्यात यावं, ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका जर आपण ही मागणी आमची पूर्ण मान्य नाही केली तर येत्या 22 तारखेला आम्ही महानगरपालिकावर जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। आपलं नाव? मिलिंद बोर्डे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष। सरकारच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी हा उपक्रम मध्य शहराच्या वतीने राबवला। आम्ही लोकांच्या वार्डात जाऊन, घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी आम्हाला प्रामुख्याने ज्या समस्या जाणवल्या की इथली जे दूषित पाण्याची समस्या असेल, सिद्धार्थनगरची, शताब्दी नगरची, नंतर रामजी सुभेदार आंबेडकर नगरची, जे तिथले जे प्रस्थापित लोक होते तिथे त्यांचं राहणीमान होतं, तिथं राहणीमान होत असताना त्यांना PMROच्या घराच्या योजनेखाली त्यांना बेघर केलेलं आहे। तर आम्ही आयुक्त साहेबांना या सगळ्या समस्याचं जे आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं आहे की ह्या समस्या आमच्या 22 तारखेपर्यंत सोडवल्या नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे 22 तारखेला आम्ही या सर्व लोकांना घेऊन एक जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित करणार आहे। तर कृपया आपल्या माध्यमातून सांगणं आहे की या मोर्चाला जास्तीत जास्त जन उपस्थित राहा। वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी हा उपक्रम आपल्यापर्यंत पण येणार आहे। तर आपण आमचे जे पदाधिकारी मध्यचे शहर अध्यक्ष असेल, माननीय मिलिंद बोर्डे किंवा आणखी आनंदभाऊ शेजूळ असेल, राहुल गायकवाड असेल, जानीभाई असेल, आमच्या मध्यच्या पदाधिकाऱ्यांना आपण संपर्क करावं आणि आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू, ज्याला आम्ही मार्गी लावू। एवढंच म्हणतो। आपलं नाव? भगवान खिल्लारे, महासचिव, वंचित बहुजन आघाडी मध्य शाखा।